जेवढा वेळ मिळाला, मला अजूनही आठवतंय नारायणरावांचा 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे. जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना, कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसती. झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना, हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी विनाकारण कोणाची स्तुती करण्यातला माणूस नाही आहे मी. मला आजही आठवतात, नेहमी बाळासाहेब सांगायचे, आम्ही कधी गप्पा मारत असायचो ना, मला ते सांगायचे, अंतुलेनंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल, सपाटा बघितला असेल, बोले आपले नारायणराव आहेत. आणि एखादा विषय समजून घेणं, समजल्यानंतर तो मांडणं, हे तुम्ही असं नका पकडू. त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय. मी खरंच सांगतोय, मला ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार, हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का. तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून तो आवाका जो असतो, ही गोष्ट हे कशी सांभाळणार, काय सांभाळणार, खरंच प्रश्न होता. पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्रीपद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया, हे भल्या भल्यानं नाही जमलंय. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. उत्तम उदाहरण, माझ्याबरोबर इथं आमचे अनिल शिदोरे आले असतील. कुठे आहेत? आलेत का? कुठे आली आहेत? नारायणराव, तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट. हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था, आपले अभयभंग माहिती आहेत ना तुम्हाला, सामाजिक संस्था ज्यांची आहे अभयभंग, या अभयभंगांना घेऊन हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले. सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू, कुपोषण या विषयामध्ये अभयभंग त्यांना भेटायला गेले. त्याला हे आमचे अनिल शिदोरे बरोबर होते. ते आलेत, अभयभंग आलेत म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले. पटकन त्यांना म्हणले की 5 मिनिटं द्या, मी बाकीच्यांचं आवरतो, तोपर्यंत जरा तुम्ही इथे बसा. झालं. त्याच्यानंतर ते बसले आणि नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली. बालमृत्यू, कुपोषित बालकं हा विषय अभयभंग नारायणरावांना समजून सांगत होते. नारायणराव ऐकत होते. विरोधी पक्ष असतो ना, विरोधी पक्ष नेते असताना. दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं, तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला, यांना शिदोरेंना अभयभंगाने सांगितलं की म्हणे, मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय. मी 15 मिनिटं त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी तास दीड तासाचं तिथे सभागृहामध्ये चिडीचूप, सभागृह अख्खा चिडीचूप. आणि नारायणराव तिकडे त्या कुपोषण या विषयावरती बोलतायत, बालमृत्यू या प्रकरणावरती बोलतायत. एखादा विषय समजून घेणं, त्याची हाताळणी कशी करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणं, तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचवणं, हे ज्या माणसाला माहिती आहे, तो आज तो माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्यांना निवडून द्या, ही तर विनंती आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे. नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे? उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा ज्या वेळेला तिथे बसेल, येईल, त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील. या कोकणा संदर्भातल्या माझे जे काही मतं आहेत, माझी जे काही स्वप्न आहेत, मला जे काही म्हणायचं आहे, मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार.
आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ए बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही. त्यातनं ते मार्ग काढणार, हा झाला त्यांचा